GR मधल्या निकषांमध्ये बदल केलाय, म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केले आहेत आता. त्यामुळे सर्व पक्ष याचं स्वागत करतील आणि काही बाबी यातल्या एखाद वेळेस जर राहून गेल्या तर त्याचा भविष्यातही विचार करता येईल. पण आता याच्यापेक्षा मोठा बोजा हा राज्य सरकार उचलू शकण्याच्या क्षमतेत नाही. हाही खूप मोठा बोजा आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आज महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आहे. पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य काही भरू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तरी राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाडून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल. मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यामुळे सर्व पक्ष याचं स्वागत करतील आणि काही बाबी यातल्या एखाद वेळेस जर राहून गेल्या तर त्याचा भविष्यातही विचार करता येईल. पण आता याच्यापेक्षा मोठा बोजा हा राज्य सरकार उचलू शकण्याच्या क्षमतेत नाही. हाही खूप मोठा बोजा आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आज महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आहे. जे काही ड्राऊट आहे म्हणजे दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची वर्ष ही 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 आहे. जी 2008 साली कर्जमाफी झाली होती त्याची ही डेट ही 30 जून 2007च होती. देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही. कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी, जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी ही दिली जाऊ शकत नाही. पण याचा फायदा सगळ्यांनाच होतोय. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार. GR मधल्या निकषांमध्ये बदल केलाय, म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केले आहेत आता. आणि याच्यामध्ये जे आजी माजी मंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. क्लास 4 वगळलेला आहे. जे व्यापारी किंवा नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा वॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहे, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे. आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, अशा लोकांना वगळलेला आहे. बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकले. आता फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय. राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे. याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतील, पण शेतकरी त्यांना साथ देतील असं मला बिलकुल वाटत नाही. आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलेही राजकीय स्वरूप न देता सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. या निर्णयाच्या अंमलबजावणीकरता मदत केली. याच्याकरता पैसे आणण्याकरता ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही करणार आहोत. फिस्कल डिसिप्लिनच्या दृष्टीनं काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, ते निर्णय देखील आम्ही घेणार आहोत. आणि त्यासोबत थोडासा बँकांकडनं इंटरेस्टचा बोजा स्वीकारून देखील याला फॅक्टर करून शेड्यूल कसे करता येईल याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत. मी हे आधीच कबूल केलेलं आहे की एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर निश्चित काही ना काही परिणाम तर त्याचा फायनान्सेसवर होईल. त्यामुळे डेफिसिटवर काही ना काही परिणाम होईल. पण हे डेफिसिट कमीत कमी कसं ठेवता येईल हाही निर्णय आम्ही करणार आहोत. एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की राज्य सरकारने, आपल्याला कल्पना आहे की दुधाचा भाव देखील शेतकऱ्यांकरता
₹3 वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केलेला आहे आणि आज आमच्या सर्व मंत्री आणि आमदारांनी 1 महिन्याचा पगार हा या कर्जमाफी करता देण्याचा निर्णय घेतला आहे। बिलकुल नाही, नीट आकडा काढलेला आहे। आता जे शेतकरी 1.5 लाखाच्या आतले आहेत त्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे ही जवळजवळ 34-35 लाख ती आहे, 36 लाख ती आहे। आणि त्यासोबत त्याच्यामध्ये रूपांतरित जे कर्ज आहे जे परत याच्यामध्ये येणार आहे त्याचा सगळा हिशोब लावूनच मी सांगितलेला आहे की 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करणार आहोत। ते आता बघू त्याचा कमीत कमी इम्पॅक्ट कसा येईल हे बघू, पण आता हे तर नॅचरल आहे ना की एवढं मोठं जर पैसा हा कर्जमाफीला द्यायचा असेल तर कुठला तरी तो पैसा आणावा लागेल। 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भातली समिती काम करते आहे, ती समिती योग्य वेळी निर्णय करेल। स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारसी आहेत मुळात या सगळ्या शिफारसी युपीएचं शासन असतानाच त्या काळात आलेल्या आहेत। 2005 साली 2006 साली त्यावेळच्या शासनानं त्या संदर्भात एक शेती नीती तयार केली होती। त्या शेतकरी नीतीच्या अंतर्गत त्यांनी त्यातल्या बहुतांश शिफारसी स्वीकारल्या, काही शिफारसी स्वीकारलेल्या नाहीत। आता हमी भावाच्या संदर्भातल्या शिफारसीच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते। आम्ही केंद्र सरकारशी त्याही संदर्भात चर्चा करणार आहोत आणि हा हमी भाव कशा प्रकारे शेतकऱ्याला मिळेल या संदर्भात जास्तीत जास्त मेकॅनिझम हे कसं तयार करता येईल या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू। यासोबत एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरताही आपल्याला कारवाई करावी लागेल आणि त्याकरता गुंतवणूकही आपल्याला करावी लागेल। कितीही कन्स्टेंट आले तरी शेती क्षेत्रातली गुंतवणूक आम्ही वाढवणारच आहोत, ती आम्ही कमी होऊ देणार नाही। त्याच्याकरता डेफिसिट वाढलं तरी चालेल पण शेती क्षेत्रातली कॅपिटल गुंतवणूक ही वाढवण्याचाच प्रयत्न राज्य सरकार करेल। मागच्या कर्जमाफीमध्ये जे काही घोटाळे झाले ते सीएजीच्या रिपोर्टमध्ये आले आहेत। आता कर्जमाफी करताना त्या सगळे घोटाळे होणार नाही याच्या प्रिकॉशन्स या आम्ही घेतलेल्या आहेत। काही सोसायट्या बँका मागच्या कर्जमाफीत आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांनी त्याचा मिसयूज केला, तो होणार नाही याकरता देखील आपण याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे। त्यामुळे प्रयत्न आमचा असा असणार आहे की अतिशय स्ट्रिक्ट मॉनिटरिंग करून या ठिकाणी ज्या काही बँका असतील त्यांच्यावर देखील योग्य प्रकारे लक्ष ठेवून या कर्जमाफीत घोटाळे होऊ नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू। बिलकुल नाही, नीट आकडा काढलेला आहे। आता जे शेतकरी 1.5 लाखाच्या आतले आहेत त्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे ही जवळजवळ 34-35 लाख ती आहे, 36 लाख ती आहे। आणि त्यासोबत त्याच्यामध्ये रूपांतरित जे कर्ज आहे जे परत याच्यामध्ये येणार आहे त्याचा सगळा हिशोब लावूनच मी सांगितलेला आहे की 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करणार आहोत। ते आता बघू त्याचा कमीत कमी इम्पॅक्ट कसा येईल हे बघू, पण आता हे तर नॅचरल आहे ना की एवढं मोठं जर पैसा हा कर्जमाफीला द्यायचा असेल तर कुठला तरी तो पैसा आणावा लागेल। नाही, तो समिती आहे। 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भातली समिती काम करते आहे, ती समिती योग्य वेळी निर्णय करेल। स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारसी आहेत मुळात या सगळ्या शिफारसी युपीएचं शासन असतानाच त्या काळात आलेल्या आहेत। 2005 साली 2006 साली त्यावेळच्या शासनानं त्या